हॅलो एव्हरीवन. आज आपण पाय व डोके यावरील या प्रकारमध्ये येणारे प्रश्न पाहणार आहोत. अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपल्याला लॉंग स्टेप वापरायची नाही, नाही कुठलं समीकरण वापरायचं आहे. आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न हे शॉर्ट ट्रिक नुसार काही सेकंदात त्याचं उत्तर काढून सोडवायचे आहे. चला आपण व्यवस्थित एक एक प्रश्न याच्यातला समजून घेऊ आणि व्यवस्थित क्लिअर करू. बघा इथे आता पहिला प्रश्न मी घेतलेला आहे. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी आहेत. त्यांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? बघा बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे प्रश्न रिपीट आलेले दिसतात आणि आपण त्या ठिकाणी मोठं असं समीकरण बनवत बसतो. त्याची काहीही गरज नाहीये. आपल्याला ते सगळ्यात पहिले म्हणजे ट्रिक नुसार काही सेकंदात त्याचं उत्तर काढायचं आणि त्या पद्धतीत सोडवायचं आहे. आता लक्षात घ्या, अशा प्रकारचा प्रश्न आला तर सरळ काय करायचं, एकदम सोपी पद्धत आहे. बघा आता किती कोंबड्या, किती गायी, म्हणजे थोडक्यात किती प्राणी दिलेले आहेत. बघा 20 कोंबड्या, चला लिहून घ्या. 15 गायी, चला ते पण लिहून घेतलं. किती संख्येपेक्षा जास्त आहे डोक्याच्या एकत्रित, किती संख्येपेक्षा जास्त आहे 70 ने, चला ते पण लिहून घ्या आणि या सगळ्यांची बेरीज करा. मी काय केलं, दिलेल्या ज्या संख्या आहे प्राण्यांच्या आणि डोक्यापेक्षा कितीने जास्त आहे ते मी हे सगळं पहिले लिहून घेतलं. लक्षात घ्या, या संख्या लिहिल्या 1, 2 आणि 3. या सगळ्यांची आपण ऍडिशन करून घेऊ. बघा या सगळ्यांची ऍडिशन केल्यानंतर किती आलं, 105 आलं. बस एक छोटीशी स्टेप करायची. आता इथे जे प्राणी आपल्याला दिलेले आहेत, कोंबड्या किती आहेत, 20 आहे. 20 कोंबड्यांचे पाय किती होणार बरं, 40 होणार. त्यानंतर गायी किती आहेत, 15 आहेत. 15 गायीचे पाय किती होणार, 15 चोक 60 होणार. मग आता हे टोटल पाय किती झालेत, 100 झाले. दिलेल्या प्राण्यांचे पाय जेवढे येणार ते ह्या उत्तर मधून मायनस करून टाकायचे. खाली किती उरले, इथे 5 उरलेत, म्हणजे 5 ये गुराखी असणार. आपल्याला अशा पद्धतीत जर केलं तर उत्तर तिथे मिळून जातं, म्हणजे जातं, 100% मिळतं. काय केलं आपण, दिलेल्या संख्यांची बेरीज करून घेतली, त्यामध्ये प्राण्यांची आली आणि डोक्यांपेक्षा कितीने जास्त आहे तो ती संख्या दिलेली आहे, सगळ्यांची बेरीज केली आणि आपल्याला प्रश्नामध्ये जे प्राणी सांगितलेले आहेत त्यांचे पाय ह्या संख्येमधून मायनस केले आणि जे उत्तर आलेलं आहे ते आपल्याला प्रश्न काय विचारला, गुराखी विचारलं, तर ते त्याचं उत्तर आहे. समजा प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं असेल, समजा अजून एखादा तिथे अजून एखादे असतं, समजा कोंबड्या, गायी, बदके असते, तर ते बदके बी असते तरी उत्तर 5च असतं. लक्षात घ्या, या पद्धतीत जर तुम्ही केले तर अशा प्रकारचे प्रश्न हे 100% कव्हर होणार आणि अशा पद्धतीत उत्तर येणार. इथे कुठलीही लॉंग स्टेप वापरली नाही किंवा आपण जास्त इथे डोकं लावलं नाही, बस ट्रिक वापरली आणि इथे उत्तर काढलं. सेम अशाच प्रकारचा मी अजून एक प्रश्न घेते, ज्यामध्ये तुमचा याच्यात जर काही डाऊट असेल तर तो क्लिअर होऊन जाईल. आता याच्यातला आपण दुसरा प्रश्न पाहतोय. एका शेतात काही प्राणी असून त्यामध्ये 20 गायी, 15 शेळ्या व उरलेल्या कोंबड्या आहेत. आता पहिल्यांदा इथे गुराखी होता, आता इथे काय, कोंबड्या आहेत. त्यांच्या पायांची एकत्रित संख्या ही त्यांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 114 ने जास्त आहे. तर तेथे एकूण कोंबड्या किती? आता आपली ट्रिक काय आहे, प्रश्नामध्ये किती किती संख्या दिल्या आहेत, किती प्राणी दिले आहेत ते घेऊन घ्यायचं. बघा इथे गायींची संख्या दिली आहे 20, चला आपण ते 20 घेणार. त्यानंतर शेळ्या किती दिल्या आहेत, 15, त्या पण घेणार. डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, 114 ने जास्त आहे. चला ते 114 जे आहेत ते पण आपण इथे मांडून घेऊ. ह्या सगळ्यांची आपण करायची आहे बेरीज. सगळ्या संख्या घेतल्या, त्यांची करायची बेरीज. आता यांची बेरीज केल्यानंतर किती उत्तर मिळालं आपल्याला, इथे 149 आलं. आता याच्यामध्ये जेवढे प्राणी आहेत, कोणते आहेत, गायी आहेत, त्यानंतर गायी आणि शेळ्या आहेत. बघा आता गायी किती आहेत, त्या 20 आहेत. शेळ्या किती आहेत, 15 आहेत. यांचे पाय याच्यातून मायनस करायचे. 20 गायीचे पाय, आता एक गायीला किती पाय, 4 पाय, तर 20 गायीचे पाय किती होणार, समजा एक गायीला 4 पाय, तर 20 गायीचे पाय किती, बेचोक 8, म्हणजे 80 पाय होतील इथे. त्यानंतर समजा इथे आपण काय केलं, इथे 4 केलं, म्हणजे किती झालं ते 80 पाय झाले. सेम इकडेच आता किती आहेत, 15 आहेत. तर एका शेळीला किती पाय, 4 पाय, 15 चोक किती, 60, म्हणजेच इथे किती आहे, 8, 80 आणि 60 किती होतात, 140 होतात.
ते 140 पाय याच्यातून मायनस करायचे, किती उरले इथे 9 उरले. तर आपल्याला काय विचारलं तर तेथे कोंबड्या किती आहेत 9 आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये काय होतं गुराखी होतं, याच्यामध्ये काय कोंबड्या आहेत. म्हणजे सरळ सोपं. एक परत एकदा सांगते, आपण काय करतो दिलेल्या संख्या मांडायच्या, त्यांची बेरीज करायची आणि प्रश्नामध्ये जे प्राणी दिलेले आहेत जसं गायी शेळ्या तिथे सांगितलेलं आहे त्यांची जी संख्या आहे त्यांचे पाय याच्यातून मायनस करायचे आणि खाली जे पण येणार ते आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे त्याचं उत्तर आहे. बघा एवढ्या सोप्या पद्धतीत आपण याला सॉल्व्ह केलेलं